नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास. मित्र, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याने तुकाराम भाऊराव साठेचे कसे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झाले. थोडक्यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील भाऊराव साठेच्या पोटी जन्माला आला तुकाराम साठे. आणि त्या तुकाराम साठेचे कसे अण्णा साठे झाले, अण्णाभाऊ साठे झाले, लोकशाहीर झाले. मित्र, फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेले, 1.5 दिवस फक्त शाळेमध्ये गेले. तो अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जागतिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झाले. तो तुकाराम भाऊराव साठेचे अण्णाभाऊ साठे झाले. त्यांचे कारण त्यांच्या अंगी एक जिद्द होती, त्यांच्या अंगी एक ध्येय होतं, त्यांच्या अंगी एक विचार होते. आणि तो तुकाराम साठेचे अण्णाभाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झाले. आणि असे करता 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 मित्र ते साहित्याकडे वळले. आणि साहित्यातून त्यांनी 27 चित्रपट काढले. किती 27 कादंबऱ्या लिहिल्या, 7 चित्रपटाचे कहाण्या लिहिल्या आणि 27 कादंबऱ्या लिहिल्या. फकीरा नावाची कादंबरी प्रत्येकाने वाचली असेल. अनेक कादंबऱ्या, अनेक स्टोऱ्या. आणि त्यांच्या पोवाड्यातून दपावर असे पोवाडा करत होते ते. आपण थोडं समोर जाऊ. 1960 मध्ये मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे याची एक चळवळ होती. मित्र, या चळवळीमध्ये लोक शेख, अमर शेख, गणवीर आणि असे त्यांच्यासोबत शाहिराचा ताफा होता. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा होता. मित्र, त्यांनी त्या चळवळीमध्ये अनेक, पण त्यावेळेस कसं होतं बा, इंग्रजाचा पगडा आपल्यावर नेमकच गेलेला होता. आणि मुंबई पूर्ण गुजरातमध्ये चाललेली होती. मुंबई चाललेली होती. त्यावेळेस कन्नावार नावाचे मुख्यमंत्री होते पेठचे, त्या मुंबई पेठचे. आणि त्या कन्नावार नावाचे मुख्यमंत्री होते. आणि आपले प्राईम मिनिस्टर होते, नेहरूजी होते प्राईम मिनिस्टर. तर त्या चळवळीमध्ये गुजरातमध्ये जास्त जोर होता त्यांचा मुंबईत नेण्याचा. परंतु त्यावेळेस कम्युनिस्टाचा जास्त हिस्सा होता. मित्र, कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याचा भयंकर हिस्सा होता. त्याच्यामध्ये 65 लोक कम्युनिस्ट होते. 105 लोक शहीद झाले त्या चळवळीमध्ये. 105 मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे या चळवळीमध्ये 1960 मध्ये 105 लोक शहीद झाले. आणि त्या ठिकाणी त्याच्यात कम्युनिस्टाचा जास्त वाटा होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आज त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत. मित्र, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये, काही बाहेर देशामध्ये त्यांच्या काही काळामध्ये आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेमध्ये अचानक अण्णाभाऊ साठे गेले. मुंबई इथे सभा होती त्यांची. त्या सभेमध्ये गेले, त्यांच्या भाषणाचा पगडा त्यांच्यावर पडला. क्रांतिसिंह नाना पाटील, पत्री सरकार यांच्या भाषण ऐकल्यानंतर कम्युनिस्टाच्या सहवासामध्ये आले अण्णाभाऊ साठे. आणि तो कम्युनिस्टाच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्यांनी तिथून अनेक मार्क्सवादी विचाराशी जोडले. तो मार्क्सवादी विचारसरणीशी जोडल्यानंतर कम्युनिस्टांनी त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने रशियन दौऱ्यावर पाठवले होते. रशियाचा दौरा करून आल्यानंतर त्यांचं मोठं जंगी स्वागत झालं मुंबईमध्ये. तोच अण्णाभाऊ साठेची आज जयंती आहे. मित्र, आणि तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्यांच्या अंगी जिद्द होती. कोणाच्या अंगी? मानवानं जो ठरलं, जो ध्येय आहे माणसाचा, जिद्दीनं, चिकाटीनं, निष्ठेनं जो काम करेल, जो ध्येय आहे आपलं, ते विद्यार्थ्याला आपल्याला सूट होते. जे एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षामध्ये, त्यांचा बी त्याने ध्येय निश्चित करायला पाहिजे एकच. आणि तो निश्चितपणे तो सक्सेस होते. मित्र, 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेला एक तुकाराम भाऊराव साठे नावाचा सांगली जिल्ह्यातला मुलगा, तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होतो. जागतिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून आज त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत. तो अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शिकलेला. आपण ते ग्रॅज्युएशन झालेलं, आपण तर एमए झालेलं, बीए झालेलं, एमए झालेलं, पीएचडी केलेलं आहोत. विद्यार्थ्यांना सांगायचं म्हणजे तुम्ही जिद्द ठेवा, ध्येय ठेवा, निष्ठा ठेवा त्या कामाशी. ते तुम्ही बांधले त्या तुम्ही निश्चित तुम्हाला यश मिळणार आहे. मित्र, धन्यवाद. सोबत आहे मी. मित्र, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला, कामगारांना, कामगार वर्गांना हार्दिक शुभेच्छा देतो. अण्णाभाऊ साठे काय म्हणायचे मित्र, लोक काय म्हणायचे, हा
पृथ्वी जे आहे आपले शेषनागाच्या फडीवर आहे, शेषनागाच्या फडीवर आहे, शेषनागाचे फडी अशी असते ना, त्या फडीवर आहे असे लोक म्हणायचे. परंतु अण्णाभाऊ साठे काय म्हणायचे, नाही चुकीचं आहे. आपली पृथ्वी जे जगत आहे कामगाराच्या तळहातावर जगत आहे, कामगाराच्या. मित्र, आपल्या महाराष्ट्र नाही आपला संपूर्ण देश पहा, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, किती सुंदर देश आहे आपला, किती घडले हो. मुंबई किती सुंदर दिसते हो, किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे, 30-30, 35-35 मजले, 40-40 मजल्याच्या माड्या. पास पाहिलं तर डोक्याची टोपी खाली पडते. असे आपले मुंबई आहे. आणि तो मुंबई कोण केवढी मोठी सुंदर कोण केली हो, कामगाराने केली, या तळहाताने केली. कामगाराच्या तळहातावर पृथ्वी आहे मित्र. तो कामगार कोणताही असो, क्लास 2 असो, क्लास 1 असो, क्लास 3 असो, क्लास 4 असो, कामगार एक कामगार, ते शेतकरी कामगार असो, शेतातला कामगार, रिक्षा कामगार, सर्व कामगार आहे त्याच्यामध्ये. त्यांच्या तळहातावर पृथ्वी आहे. हे तो लोकशाहीर, जागतिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांनी सांगितलेला, आणि तो त्यांची आज जयंती आपण साजरी करतो मित्र. म्हणून हा सगळ्याला माझा हार्दिक शुभेच्छेचा संदेश देत आहो. कामगारांना, कामगार वर्गांना, कष्टकऱ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, युवकांना, स्पर्धा परीक्षेवाल्यांना मी देत आहो संदेश. जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, आणि तुमचं ध्येय जे बांधलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही वाटेल ते प्रयत्न करा. तुम्हाला यश मिळणार आहे, मिळणार आहे, मिळणार आहे मित्र. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रास, यवतमाळ.